नमस्कार, माधुरी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पावसात येणारी एक रानभाजी टाकळा ही दाखवणार आहे बनवून। भाजीला लागणारे साहित्य: कांदा, हिरवी मिरची आणि भिजवलेली डाळ चण्याची, खोबरं, लसूण आणि ही टाकळ्याची भाजी मी ही स्वच्छ धुवून घेतली आहे। आता मी हिला कापणार आणि मग थोडी वाफवून घेणार। वाफवून झाल्यावर ती घट्ट पिळून घ्यायची का तर तिला कडसरपणा असतो म्हणून। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। प्रथम तेल टाकूया। या पालेभाजीला ना तेल कमी टाकायचं, जास्त नाही टाकायचं। पण मिरची घालायची। मिरची तडतडल्यावर लसूण घालायचं। आपण कांदा घालायचा। या भाजीला ना थोडा कांदा जास्त घालायचा। आता आपण याच्यात भिजवलेली चण्याची डाळ टाकायची। हळद घालून घ्यायचं आणि मीठ टाकायचं। मीठ टाकून झाल्यावर आपण थोडं परतून याला झाकण लावून घ्यायचं, कारण चण्याची डाळ कच्ची आहे ना, तिला जरा वाफ येईल। आता आपल्या कांद्याला आणि चण्याच्या डाळीला वाफ आली आहे। जरा ढवळूया। आता आपण ही भाजी आहे मी उकडून एक वाफ देऊन घट्ट पिळून घेतली आहे, ती यात घालणार। आणि आता व्यवस्थित ढवळून घ्यायची ती भाजी। आणि 5-6 मिनिटं ठेवायची। तिला काही शिजायला वेळ लागत नाही, आपण उकडून घेतली आहे ना। आता आपली भाजी तयार झाली आहे, शिजायला वेळ लागत नाही, आपण उकडून घेतल्यामुळे। आता आपण शेवटी खोबरं टाकायचं। कोणाला ना आवडत असेल तर याच्यात ना लाल मसाला पण टाकू शकतो, मिरची ऐवजी। खोबरं टाकल्यावर आपण गॅस बंद करू। आता आपण भाजी काढून घेऊया। अशा प्रकारे आपली टाकळ्याची भाजी करून तयार झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।